मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी एक्झाम 2024 जे आहे ITS CBT एक्झाम, त्याची हॉल तिकीट्स कालपर्यंत ITI लॉग इनला होती, परंतु आज तुमच्या स्वतःच्या प्रोफाईल लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। तर हे ITI ॲडमिट कार्ड आहे, ती साधारण परीक्षा 22 पासून सुरू होत आहेत बऱ्याच जणांच्या, काही जणांच्या 22, 23, 24 अशा कंटिन्यू 9 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी दिसतात। अजूनही पुढे जाण्याची शक्यता आहे काही याच्यानुसार। तर तुमची जी डेट आहे ती कशावर समजणार आहे, तर हॉल तिकीटवर समजणार आहे परीक्षा डेट। तर जाऊ डायरेक्ट हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। हॉल तिकीट डाउनलोड लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। जर दिसत नसेल तर परत एकदा बॅक जाऊन परत त्याच लिंकला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तुमचा PRN नंबर जो मागच्या वेळी प्रॅक्टिकलच्या वेळी टाकलेला आहे तोच टाकायचा, R नंबर टाकून, म्हणजे R टाकून टाकायचा आहे। आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची, जी हॉल तिकीटवर असते ती, म्हणजे मागच्या प्रॅक्टिकलच्या हॉल तिकीटवर आहे ती। सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमची प्रोफाईल दिसेल, ज्यावर तुमचं नाव वगैरे असणार आहे, फोटो असणार आहे, आणि हे दोन टॅब आहेत, डॅशबोर्ड आणि CBT फी। तर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डला नाही जायचं आहे, तर CBT फीमध्ये जायचं आहे। CBT फीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस परत एकदा दिसतो, जिथे तुम्ही प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड केली होती, पूर्ण तुमचं डिटेल दिसते, आणि इथे ॲक्शनच्या खाली 3 डॉट दिसत आहेत, त्या 3 डॉटवर जा। या 3 डॉटवर गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड CBT हॉल तिकीट हा ऑप्शन दिसतो आहे बघा। तर या ठिकाणी जाऊन तुम्ही CBT हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, इथे क्लिक केलं की तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड दिसणार आहे। तर या ठिकाणीच सगळ्या ॲक्टिव्हिटीज, मागच्या वेळी पण म्हटलं होतं की याच टॅबला सगळ्या ॲक्टिव्हिटी असणार आहे। तुमची परीक्षा केंद्राचं नाव, परीक्षेची तारीख वेगवेगळी असणार आहे। ज्यांची परीक्षा 22 पासून आहे, काही जणांची 30ला आहे, काही जणांची 28ला आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्लॉटमध्ये सदर परीक्षा घेतल्या जाणार आहेत। त्यामुळे या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत। जर अद्याप हॉल तिकीट डाउनलोड झालं नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ITIमध्ये सुद्धा हॉल तिकीट्स आहेत, तुम्हाला ती प्रिंट देणार आहे। तर अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्ही डायरेक्ट परीक्षेला सामोरं जाऊ शकता। दोन्ही पेपर एकत्रच आहेत, ट्रेड थेरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल। त्यामुळे एकाच स्लॉटमध्ये, म्हणजे 12-15 ते 2-15 या एकाच स्लॉटमध्ये या विद्यार्थ्याची एक्झाम असणार आहे। तर अशा प्रकारे सेंटर तुमचं या ठिकाणी दिलेलं आहे, तारीख दिलेली आहे, वेळ दिली आहे। त्या तारखा वेळेच्या अगोदर तुम्हाला 90 मिनिटे अगोदर जायचं आहे, लक्षात ठेवा। कारण या ठिकाणी गेट बंद केलं जातं, बाहेरच्या बहिस्थ परीक्षा केंद्र असतात, त्यामुळे ते स्ट्रिक्ट असतात। त्यामुळे 90 म्हणजे 1 तास तरी किमान त्या ठिकाणी 1-1.5 तास अगोदर तिथे पोहोचणं गरजेचं आहे। तुमची बेसिक सगळी तपासणी, म्हणजे तुमचं स्कॅनिंग असेल, हॉल तिकीट असेल, तर हे सगळं केलं जातं। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी पोचा। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। थँक्यू व्हेरी मच।